नमस्कार मित्र. आज शेती करायची म्हणलं की मजूर, यांत्रिकीकरण आणि पैसा तिन्ही गोष्टी लागतात. आता महाराष्ट्रामध्ये मजुराचं फार दुर्भिक्ष झालेलं आहे. जे मजूर आहेत तसं अपेक्षित त्यांचं काम होत नाही आणि मजूर पण सापडत नाही. त्यासाठी आता आम्ही MP, UP, झारखंड ह्या भागातून मजूर आणत असतो. परंतु आता मजूर म्हणजे पहिलं कसं होतं, 1-2 रूममध्ये 5-7 मजूर ॲडजस्ट करायचे. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे, मजुराला विचारले पहिलं रूम, पाणी, लाईट, संडास, बाथरूम सगळी व्यवस्था आहे का, त्याच्याशिवाय मजूर येत नाहीत. ऑलरेडी आमच्याकडे 10-12 रूम आहेत, तरी पण आता आम्हाला जवळपास 30-35 मजूर लागतात. त्यासाठी आता नवीन प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे, मजुरांसाठी रूम काढणे, संडास, बाथरूम, लाईट सगळी व्यवस्था करणे. त्याचं नियोजन चालू आहे. त्यासाठी पहिलं मुरुम भरून घेणं चालू आहे. मुरुम भरलेला आहे, त्याची लेवलिंग चालू आहे आणि त्यानंतर बांधकामाचं नियोजन आहे. का तर मजुराची पूर्ण व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केल्याशिवाय मजूर यायला तयार नाही. त्यासाठी पूर्वतयारी चालू आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला पण मजुराची व्यवस्था लागत असेल तर MP मध्ये मजूर बऱ्यापैकी मिळतो. पैसे घेतात, येण्या जाण्याचे, राहण्याचे सगळे पैसे घेतात, परंतु आपल्याला पर्याय नाही. त्यासाठी आता हे नियोजन चालू आहे. नमस्कार.